नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर वाढत असल्याचं दिसतंय आणि अर्थातच यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या 5160 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गोदा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती वाढली आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलेलं आहे। रामकुंड परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा गोदा पात्रामध्ये जो तो वाढवण्यात आलेला आहे। आज सकाळपासून जो पाण्याचा विसर्ग आहे तो 5160 क्युसेक प्रति वेगाने सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या गंगापूर असेल, त्र्यंबकेश्वर भाग असेल या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नाशिकच्या गोदा पात्रातली जी पूर परिस्थिती आहे ती वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर एकूण या ठिकाणी आता पूर परिस्थिती ही वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील आता पाण्याखाली जात आहे। एकूण जर आपण बघितलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरातील जो बाजारपेठांचा परिसर आहे त्या बाजारपेठांच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी पुराचे जे पाणी आहे ते शिरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यासोबत आपण जर बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या जवळपास कमरेपर्यंत जे ते पाणी पोहोचलं आहे। त्यामुळे एकूणच नाशिकमधला पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर परिस्थिती वाढत असल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।